नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की पूर्णाजीची तब्येत अचानक बिघडते. त्यामुळे सायली घाबरून जाते आणि घरात भीतीचं वातावरण निर्माण होतं. यावेळी कल्पना सायलीला विचारते, तू आजीला काही बोललीस का? त्यावर सायली उत्तर देते, मी काहीही बोलले नाही. त्यांना तर हेही माहिती नव्हतं की मी त्यांच्या खोलीत गेले होते. सगळे मिळून अश्विनला फोन करत राहतात, पण तो फोन उचलत नाही. त्यामुळे सगळे अधिकच चिंतेत पडतात. दुसरीकडे जेलमध्ये मैफत साक्षीसमोर प्रियाचा गळा दाबू लागतो आणि म्हणतो, कोर्टात तू काय साक्ष दिलीस? गोळी साक्षीनेच झाडली आहे, खून तिनेच केला आहे, आता कबूल कर. हे सगळं पाहून प्रिया घाबरून जाते आणि काहीही करू शकत नाही. त्याच वेळी घरात पूजेचे आयोजन झालेले असते. अर्जुन आणि सायली पूजेसाठी बसलेले असतात. तेवढ्यात खिडकीतून काच अचानक फुटतो. सगळे त्या दिशेने धावत घेतात. सायली म्हणते, कोणीतरी दगड फेकलेला आहे. त्या दगडासोबत एक चिठ्ठी देखील असते, ज्यात लिहिलेलं असतं, अर्जुन आता तुझा अंत जवळ आलाय. हे वाचून सगळे धक्क्यात येतात. आता पुढच्या भागात आपल्याला कळणार आहे की अर्जुनच्या जीवावर उठलेला हा मैफतच आहे की दुसरं कोणी. हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.